नगर परिषद निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला घवघवीत यश असं हे नाशिक जिल्ह्यात आल्यानंतर आता नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात देखील 100 पेक्षा अधिक उमेदवार जे आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार निवृत्ती इंगोले आहेत, जे खरं तर काही शहर आणि ग्रामीण असा हा परिसर आहे, त्यामध्ये ते निवडणूक लढवत आहेत। आपल्यासमोर किती आव्हान आहे, आपला जो परिसर आहे तो काही शहराचा भाग आहे, काही ग्रामीण परिसर आहे, एकंदरीत तिथल्या समस्या कशा आहेत आणि आपल्याला आव्हान कसं वाटतंय? खरं तर मला आव्हान असं वाटत नाही। याचं कारण असं आहे, आम्ही सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये काम करणारे लोक आहोत। 2022 पासून नाशिक महापालिकेत तुम्ही बघितलं असेल एकही नगरसेवक नाही आहे, परंतु प्रशासकीय काळात सुद्धा जनता आमच्याकडून अनेक कामं आम्ही करत आलो। शिंदे साहेबांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून आम्ही कामं करत आलेलो आहोत आणि आजही तुम्ही प्रभागात जर बघितलं असेल जे विकास कामं चालू आहेत ते नगरविकास खात्याच्या माध्यमातून चालू आहेत। त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे का शिंदे साहेब आणि शिंदे साहेबांचे शिवसैनिक म्हणजे काम करणारे लोक आहेत। आजही लोक आमच्याकडे अपेक्षेने कामं सांगतात आणि आम्ही ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत असतो। नक्कीच आपण जर बघितलं तर यंदा निवडणुकीमध्ये आपल्यासमोर कम्युनिस्टांचं पॅनल आहे, त्यामुळे काय आव्हान वाटते कम्युनिस्टांचं? पण खरं तर आव्हान असं काही वाटत नाही, कारण आम्ही लोकांच्या हाताला रोजगार देणारे लोक आहोत आणि कम्युनिस्ट तुम्हाला आता हे नवीन सांगायला नको, हे रोजगार देतात की काढतात हे तुम्हाला जास्त सांगण्याची ही गरज आहे। कारण अनेक कामगार, अनेक MIDCतल्या अनेक कंपन्या कम्युनिस्टांच्या युनियनमुळे बंद पडलेल्या आहेत। हे आपण सर्व काही कामगार वस्ती यांना विचारा, हे तुम्हाला सांगतील का अनेक कंपन्या कम्युनिस्टांची युनियन लागण्यामुळे बंद पडलेल्या आहेत। नक्कीच आपला परिसर जो आहे तो MIDCचा परिसर आहे, या ठिकाणी खरं तर रोजगारीचा जो प्रश्न आहे तो उपस्थित होत असतो। आपण यंदा कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढतायत, कारण की हा MIDC परिसर आहे? आमच्या प्रभागाला लागून दोन्ही बाजूनी सातपूर आणि अंबड MIDC आणि आम्ही खरं तर युवकांच्या हाताला रोजगार मिळावा याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आलेले लोक आहोत। विकासाबरोबरच कुटुंबात रोजगार पण मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणारे लोक आहोत। सन्माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला एक आदेशित केलेलं आहे की युवकांसाठी अनेक रोजगार मिळावे शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही घेतलेले आहेत। नक्कीच आपण जर बघितलं तर आपल्या परिसरामध्ये मागच्या काही काळात गुन्हेगारी जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे कुठेतरी या परिसरात पोलीस स्टेशनचं विभाजन, आणखी पोलीस स्टेशन यासाठी देखील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात लढा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत काय वाटतंय? खरं तर आम्ही 2006 पासून चुंचाळे पोलीस स्टेशन व्हावं याची मागणी करत होतो, सातत्याने मागणी केली होती आणि पोलीस स्टेशन व्हावं असं पहिलं पत्र देणारा माणूस जर असेल तर मी निवृत्ती इंगोले। कारण हा परिसर भारतातले सर्व लोक म्हणजे सर्व जाती धर्माला घेऊन नांदणारा जर परिसर असेल तो चुंचाळे परिसर आणि प्रभाग क्रमांक 26 आहे। याच्यात तुम्ही बघितलं असेल भारतातले अनेक राज्यातले लोक, जसं आपण मराठी माणूस जसा राहतो त्याप्रमाणे गुण्यागोविंदांनी नांदणारा परिसर आहे आणि जेव्हा नवीन वस्त्या तयार होतात काही बाहेरून आलेले लोक, त्यांना ह्या परिसराची संस्कृती माहीत नसते, त्याच्यामुळं कुठंतरी ते त्यांच्या याच्याप्रमाणे काहीतरी जगण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच्यातून अनेक वेळा वाद उद्भवतात आणि हे वाद उद्भवू नये, लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढलेली आहे त्या प्रमाणात आपल्याला ज्या माता भगिनी या सुरक्षित राहिल्या पाहिजे, प्रभाग सुरक्षित राहिला पाहिजे। आम्ही 2006 पासून हे प्रयत्न करत होतो आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आता गृहमंत्री म्हणून त्यांनी आता नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी दिलेली आहे। लवकरच पोलीस स्टेशन कार्यान्वित होण्यास काही विलंब लागणार नाही। नक्कीच खरं तर आपण बघितलं राज्यात आणि केंद्रात सेना भाजप युतीचं सरकार आहे, जे आपल्यासोबत राज्यामध्ये भाजप आहे ते नाशिकमध्ये कुठेतरी 100+ नारा देत आहे। आपल्याला काय वाटतं? भाजप हा खरं तर आमचा मित्र पक्ष आहे, परंतु भाजपाचं आज जर बघितलं तर म्हणजे त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मी एकच गोष्ट तुम्हाला सांगू शकतो, आम्ही शिवसेना म्हणून 101 जागा लढवतो आणि 100% महापौर शिवसेनेचा बसेल असं मी तुम्हाला आश्वासित करतोय। नक्कीच आपल्यासोबत निवृत्ती इंगोले होते, ते यंदा नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि यंदा शिवसेनेचा महापौर हा नाशिक महापालिकेत बसेल अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन कुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.